Hello everyone. Now we will start linear algebra using Python. Okay. Myself Gauri Rajabha Malavatkar who teach you that subject. आता एक लक्षात घ्या आपल्याला लिनियर अल्जेब्रा जो एक आपल्याला बेसिक पार्ट झालेला होता आधी ह्यातले बरेचसे टॉपिक जे व्हेक्टर्स असतील किंवा कॉम्प्लेक्स नंबर असेल किंवा अदर जे काही पार्ट्स आहेत मॅट्रायसेस वगैरे हे सर्व पार्ट आपले मोस्टली झालेले आहेत. पण हे सगळे पार्ट आपल्याला युझिंग पायथॉन शिकायचे आहेत इन दिस सब्जेक्ट. ओके. तर आपल्याला ह्याच्यामध्ये 3 युनिट्स दिलेले आहेत. फर्स्ट युनिटमध्ये आपल्याला फील्ड दिलेले आहेत. फील्डमध्ये आपल्याला काय काय बघायचे बघून घ्या. इंट्रोडक्शन टू कॉम्प्लेक्स नंबर्स. व्हॉट इज कॉम्प्लेक्स नंबर्स. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स नंबर आपण कशा टाईपमध्ये रिप्रेझेंट करतो किंवा नंबर्स इन पायथॉन वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याला बघायच्या. म्हणजे बेसिक आपल्याला जे आपल्या पायथॉनमध्ये आपल्याला आपले जे नंबर्स असतील ते कसे शो करायचे. म्हणजेच आपल्याला जर एखादा कॉम्प्लेक्स नंबर दिलेला असेल त्यातला रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट कोणता कोणता असेल त्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या फर्स्ट युनिटमध्ये बघायच्या. त्याच्यानंतर आपल्याला ॲब्स्ट्रॅक्टिंग ओव्हर फील्ड, प्लेइंग विथ GF 2, त्याच्यानंतर वेक्टर स्पेस असतील, त्याच्यानंतर वेक्टर ॲडिशन असतील, त्याच्यानंतर स्केलर वेक्टर मल्टिप्लिकेशन असतील, त्याच्यानंतर कंबायनिंग वेक्टर ॲडिशन अँड स्केलार मल्टिप्लिकेशन. ओके. आपण स्केलार आणि वेक्टर हे जे दोन्ही टाईप्स आहेत ते आपण बघून झालेले आहेत की स्केलार आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पण हे सर्व आपल्याला युझिंग पायथॉन आपल्याला बघायचं की पायथॉनमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कशा आपण रिप्रेझेंट करतो किंवा कशा आपल्याला त्याच्यावरती आपल्याला जे प्रॉब्लेम सॉल्विंग असेल ते आपण युझिंग पायथॉन आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके. त्याच्यानंतर आपल्याला डॉट प्रोडक्ट असतील, त्याच्यानंतर क्रॉस प्रोडक्ट हा 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 जो कॉन्सेप्ट आहे तो आपल्याला असेल. त्याच्यानंतर ट्रँग्युलर सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स हा जो एक पार्ट आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये न्यू आपल्याला स्टडी करायला मिळतो. त्याच्यानंतर लिनियर कॉम्बिनेशन्स आहेत, स्पॅन आहे, त्याच्यानंतर आहे जॉमेट्री ऑफ सेट ऑफ वेक्टर्स, लिनियर सिस्टीम्स असतील, होमोजिनियस ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट युनिटमध्ये आपल्याला ह्या सर्व गोष्टी बघायच्या आहेत. पण हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते युझिंग आपण पायथॉन आपण बघणार आहोत. पायथॉनमध्ये साईड बाय साईड त्याचे आपण कोड करून रन करून बघणार आहोत. ओके. तर हा दिस इज ऑल अबाउट अवर फर्स्ट युनिट. ओके. इन सेकंड युनिट वी आर सी मॅट्रायसेस किंवा मॅट्रिक्स. ओके. तर मॅट्रिक्समध्ये आपण काय काय बघितलं होतं की मॅट्रिक्स ॲज अ वेक्टर बघितले होते, ट्रान्सपोज बघितले होते. ओके. फक्त हे जे आपले जे आता जे आपण सिलेबस बघतोय ते आपल्याला साइड बाय साइड तुम्ही मागचे आठवायचा तरी प्रयत्न करा की आपण काय काय नक्की आठवतंय किंवा काय. कारण की ह्याच आपल्या ज्या बेसिक कॉन्सेप्ट आहेत त्याच आपल्याला काय करायच्या आहेत पायथॉनमध्ये म्हणजे लिनियर अल्जेब्रा युझिंग पायथॉनमध्ये आपल्याला रिवाईज करायचे आहेत आणि रिवाईज करता करता आपल्याला त्याच्यावरती कोडिंग पण आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायचे आहे. ओके. त्याच्यानंतर लिनियर कॉम्बिनेशन्स असतील, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन इन टर्म्स ऑफ डॉट प्रोडक्ट असतील, व्हॉट इज मीन बाय नल स्पेस. ओके. कम्प्युटिंग स्पार्स मॅट्रायसेस मॅट्रिक्स वेक्टर प्रोडक्ट. त्याच्यानंतर लिनियर फंक्शन्स असतील, मॅट्रिक्स अँड सॉरी मॅट्रिक्स मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन असतील. जे आपले मॅट्रिक्स होते त्यांचं जे आपलं मल्टिप्लिकेशन आपण जे एक क्वेश्चन असायचं आपल्याला की 2 मॅट्रायसेस द्यायचे आणि त्या 2 मॅट्रिसेस मल्टिप्लिकेशन असायचं, अदरवाईज त्यांची ॲडिशन असायची, सबस्ट्रॅक्शन असायचं. म्हणजे त्यांच्यामध्ये जो कोणता आपल्याला एखादा ऑपरेशन दिलेलं असेल, तर ते ऑपरेशन आपण कशा परफॉर्म करतोय युझिंग पायथॉन. ओके. ह्या गोष्टी आपल्याला इथं बघायच्या आहेत. त्याच्यानंतर इनर प्रोडक्ट असतील, आउटर प्रोडक्ट असतील, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला मॅट्रिक्समध्ये बघायच्या आहेत. त्याच्यानंतर जो बेसिस जो पार्ट दिलेला आहे इन सेकंड युनिट सेकंड पार्ट त्याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत कोऑर्डिनेट सिस्टीम. ओके. XY ॲक्सिस जो तुम्हाला होता कोऑर्डिनेट सिस्टीम ज्याला बोलतो आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस वरती जो आपल्याला एखादा पॉइंट आहे तो आपल्याला शो करायचा असेल तर तो कशा ह्याच्यामध्ये म्हणजे आपण कोऑर्डिनेट सिस्टीममधून आपण तो शो करतो. राईट. तर त्याच्यामध्ये आपल्याला कोऑर्डिनेट सिस्टीम बघायचं आहे. त्याच्यानंतर फाइंडिंग सेट ऑफ जनरेटर्स बघायचे. त्याच्यानंतर मिनिमम स्पॅनिंग ट्रीज असतील. त्याच्यानंतर लिनियर डिपेंडन्सीज असतील, युनिक रिप्रेझेंटेशन असेल, चेंज ऑफ बेसिस, फर्स्ट लूप, त्याच्यानंतर कम्प्युटेशनल प्रॉब्लेम्स असतील. हे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला बेसिसमध्ये आपल्याला बघायचे आहेत. दिस इज ऑल अबाउट अवर सेकंड युनिट. अँड थर्ड वन इज गॉशन इलिमिनेशन. त्याच्यामध्ये आपण त्याच्यानंतर आपण इनर प्रोडक्ट बघणार आहोत. त्याच्यानंतर
ऑर्थोगोनलायझेशन आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. तर हे आपले जे 3 युनिट्स आहेत, ते 3 युनिट्स आपल्याला ह्या सेमिस्टरमध्ये बघायचे. ओके. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला 10 प्रॅक्टिकल्स असतील. तुम्हाला माहितीच आहे आपल्याला एक सब्जेक्ट आपला 75 मार्क्सला आपल्याला थिअरी राहतो आणि त्याच्यानंतर उरलेले 25 मार्क्स आहेत ते आपल्याला प्रॅक्टिकलसाठी असतात. प्रॅक्टिकलसाठी सुद्धा आपल्याला अ, एक 10 प्रॅक्टिकल्स आपल्याला दिलेले आहेत. आपण ते प्रॅक्टिकल्स एकदा जस्ट एकदा ओव्हरव्ह्यू करून घेऊया. ओके. तर हे जे आपल्याला दिलेले आहेत, हे आपल्याला हे 10 प्रॅक्टिकल्स बघायचे. त्याच्यामध्ये आपल्याला कॉम्प्लेक्स राईट अ प्रोग्राम व्हिच डेमॉन्स्ट्रेट द फॉलोइंग थिंग्स. काय-काय सांगितलेलं आहे? ॲडिशन ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबरचे ॲडिशन्स कसे करायचे आहेत. डिस्प्लेइंग द कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. प्लॉटिंग सेट्स. त्याच्यानंतर काय असेल? क्रिएटिंग न्यू प्लॉट. ओके. सेकंडमध्ये आपल्याला दिलेला आहे प्रोग्राम प्रोग्राम फॉर एंटर वेक्टर्स यू ॲज ॲन एन लिस्ट. ओके. एन लिस्ट वगैरे जो वरती पण पार्ट बघितला फर्स्ट युनिटमध्ये तो आपल्याला जस्ट ह्याच्यावरती म्हणजे हे आपल्याला जे 10 प्रॅक्टिकल्स दिलेले आहेत ते आपल्याला 10 प्रॅक्टिकल्स आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचे आहेत. आणि ह्यामध्ये एक लक्षात ठेवा आपल्याला हे सर्व ज्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या युजिंग आपल्याला पायथॉन बघायचे. ओके. आपण आता आपल्या फर्स्ट युनिटला स्टार्ट करूया. ओके. एकच मिनिट. तर आपण मग फर्स्ट युनिट त्याच्यातला आपला फर्स्ट जो आपला चॅप्टर आहे इंट्रोडक्शनचा तो आपला फर्स्ट बघून घेऊया. आता त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट जो आपला युनिट होता तो काय होता आपला फील्ड होता. फील्डमध्ये आपण ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपण बघणार आहोत असं पण बोललो होतो. आता इथं आपल्याला काय काय सांगितलेलं आहे बघा. नोटेशन अँड डेफिनेशन्स ऑफ द टर्म यूज सांगितलेलं आहे. आर जो दिलेला आहे आर मीन्स काय आहे सेट ऑफ रिअल नंबर्स. ओके. रिअल नंबर्स ऑफ सेट आपण कोणत्या नोटेशननी डिनोट करतो तर आर. ओके. त्याच्यानंतर सी इज इक्वल टू काय दिलेलं आहे की सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता कॉम्प्लेक्स नंबर जे आहे ते कॉम्प्लेक्स नंबर हे कधीही लक्षात घ्या रिअल पार्ट आणि त्याचा इमॅजिनरी पार्ट ह्याच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला बघायला मिळतात. ओके. म्हणजेच आपलं ते कसं आपण रिप्रेझेंट करतो की ए प्लस बी आय. आता बीच्या शेजारी आपल्याला ह्या ठिकाणी आपण आय मल्टिप्लिकंट घेतलेलं आहे राईट ना. बी इंटू आय आपण असं करू कन्सिडर करूया. तर हा जर बी हा जर एखादा कॉन्स्टंट असेल आणि पुढे आय नोटेट केलेला आहे. आय म्हणजेच काय असणार आहे तो इमॅजिनरी पार्ट असणार आहे. ओके. कॉम्प्लेक्स नंबर हे ऑलवेज तुमचा रिअल पार्ट प्लस युअर प्लस अदरवाईज मायनस जो काय असेल तो रिअल पार्ट आणि तुमच्या इमॅजिनरी पार्टमध्ये आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर रिप्रेझेंट करतात. ओके. आता पुढे काय सांगितलेलं आहे की व्हेअर युअर ए अँड बी आर द सेट ऑफ रिअल नंबर्स. ओके. रिअल नंबर असणार आहे. आय मीन्स व्हॉट युअर इमॅजिनरी नंबर आणि आय इज इक्वल टू काय दिलेलं आहे स्क्वेअर रूट ऑफ -1. ओके. कधीही लक्षात घ्या आय हा काय असतो आय हा ऑलवेज स्क्वेअर रूट ऑफ युअर -1 असतो. कारण की जो स्क्वेअर रूट ऑफ -1 जर तुम्ही रिमूव्ह करायला गेला तर तो तुम्हाला तो फाइंड आउट करता येत नाही. सो दॅट्स आपण काय म्हणतो तो आपला एक इमॅजिनरी नंबर आहे. राईट. म्हणजेच काय असणार आहे की सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजेच काय असणार आहे तुमचा रिअल पार्ट प्लस युअर इमॅजिनरी पार्ट. म्हणजे जर मला ह्या ठिकाणी म्हणायचं असेल की मला रिप्रेझेंट केलं असेल ए इज इक्वल टू पण 2 कन्सिडर केले आणि बी इज इक्वल टू 3 कन्सिडर केले. तर आपण कसं डिनोट करणार आहोत कॉम्प्लेक्स नंबर्समध्ये 2 प्लस 3i. म्हणजेच काय असणार आहे 2 प्लस 3 इन मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट ऑफ -1 वेअर युअर आय इज इक्वल टू -1. कळतंय का ही गोष्ट? मला पटकन एखाद्याने रिप्लाय देऊन सांगा की मी आता जो काय पार्ट सांगितला तो कळाला का? प्रसाद? विशाल? हाँ ओके मैम ओके. ओके. बाकी सुमेर, तुलसीदास बाकी सगळ्यांना कळतोय हा पार्ट? विशाल हा रिप्लाय दे. येस विशाल? होय मॅम. ओके. ठीक आहे. आता पुढे आपल्याला दिलेलं आहे की GF ऑफ 2 वेअर ए फील्ड दॅट कन्सिस्ट ऑफ 0 अँड 1 वेअर GF ऑफ 2 इज इक्वल टू गेट अस फील्ड विथ 2 एलिमेंट्स. ओके. 2 एलिमेंट्स. एक मिनिट कुणाचा तरी रिप्लाय आलेला आहे. आवाज कट होतोय. ओके. आता ह्या ठिकाणी आपण कॉम्प्लेक्स नंबर हा जो पार्ट आहे तो आपला कॉम्प्लेक्स नंबरचा पार्ट स्टार्ट करूया.
आता ह्या ठिकाणी कॉम्प्लेक्स नंबर्स म्हणजे काय दिलेलं आहे बघा. मॅथमॅटिकली सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज डिनोटेड बाय सी. जे आपण वरतीच बघितलेलं आहे की सी म्हणजेच काय असतो, तुमचा कॉम्प्लेक्स नंबरचा सेट असतो. ओके, अँड इट इज गिवन ॲज सी इज इक्वल टू ए प्लस बी आय, वेअर युअर ए अँड बी आर द रिअल नंबर्स अँड युअर आय इज इक्वल टू काय असतो, इमॅजिन नंबर विच इज रूट ऑफ -1. Okay, now addition in complex numbers C is defined as a plus bi plus c plus di दिलेलं आहे. ओके, आता ह्या ठिकाणी आपल्याला ऍडिशन इन कॉम्प्लेक्स नंबर आपण बघतोय. कॉम्प्लेक्स नंबरची आपल्याला ऍडिशन बघायचे, कॉम्प्लेक्स नंबरची आपल्याला ऍडिशन बघायचे. सो दॅट्स वाय आपण कॉम्प्लेक्स नंबरमध्ये ऍडिशन करताना फर्स्ट आपण जे रिअल पार्ट आहे त्यांची ऍडिशन करून बघणार आहोत आणि त्याच्यानंतर जो तुमचा इमॅजिनरी पार्ट आहे त्यांची ऍडिशन होणार आहे. ओके, आपल्याला डायरेक्टली सर्वच्या सर्व गोष्टींची आपल्याला ऍडिशन या ठिकाणी करता येत नाही. मीन्स ए आणि बी ह्यांची डायरेक्ट ऍडिशन होऊ शकत नाही, कारण की बी हा काय आहे तुमचा बी आय हा काय आहे तो तुमचा इमॅजिनरी नंबर आहे अँड डी आय ऑल्सो युअर इमॅजिनरी नंबर. सो दॅट्स वाय आपण काय करतो, फर्स्ट आपण काय करतो, तुमचे जे कॉन्स्टंट रिअल नंबर्स आहेत, रिअल नंबरचे ऍडिशन प्लस युअर तुमच्या इमॅजिनरी नंबरची ऍडिशन म्हणजेच ए प्लस सी. ओके, हा जो रिअल पार्ट आहे त्यांची आपण ऍडिशन करून घेतली आहे, प्लस युअर बी आय प्लस डी आय म्हणजेच काय असणार आहे, दोन्ही इमॅजिनरी नंबरच आहेत. त्यांचा जो कॉन्स्टंट आहे तो काय असणार आहे त्यावेळेला बी आणि डी. सो दॅट्स वाय जो आपला बी प्लस डी इंटू आय घेतलाय म्हणजेच काय आहे तो इमॅजिनरी नंबर आहे. हा सर्व पार्ट झाला आपला ऍडिशनचा. एक एक्झाम्पल घेऊन दाखवलेलं आहे. 2 + 3i + 4 + 7i इज इक्वल टू सांगितलेलं आहे, आपल्याला फाइंड करायचं आहे. त्या ठिकाणी आपण काय म्हणतोय, अकॉर्डिंग टू दिस लॉ आपण काय म्हणतो की युअर फर्स्ट यू हॅव टू ॲड युअर रिअल नंबर्स फर्स्ट. सो दॅट्स वाय 2 + 4 इज इक्वल टू हाऊ मच 6. सो दॅट्स वाय युअर रिअल पार्ट इज 6 अँड फॉर युअर इमॅजिनरी पार्ट 3i + 7i विच इज इक्वल टू 10i, कारण की तुमच्या इमॅजिनरी नंबरची तुम्ही ऍडिशन करून घेतलेली आहे. नाव मल्टिप्लिकेशन इन द कॉम्प्लेक्स नंबर डिफाइंड आहे. आता मल्टिप्लिकेशन या ठिकाणी दिलेले आहे. ओके, एकच मिनिट मी जरा झूम करते. ओके, आता आपण ऍडिशन प्रिन्सिपल बघितलं. आता मल्टिप्लिकेशनच्या प्रिन्सिपलमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की दोन तुमचे कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत ते मल्टिप्लिकेशनमध्ये दिलेत. म्हणजेच काय दिलेले आहे, ए प्लस बी आय इंटू सी प्लस डी आय. हे दोन कॉम्प्लेक्स नंबर आहेत ते आपल्याला मल्टिप्लाय करायचे. या ठिकाणी आपण काय करतो की तुमचं मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल आहे, तुम्ही म्हणजे सपोज तुम्ही एक्स प्लस ए इंटू वाय प्लस बी जो फॉर्मॅट आहे जो तुम्ही मल्टिप्लिकेशनसाठी तुम्ही यूज करता तोच आपल्याला ह्या ठिकाणी मल्टिप्लाय करायचे. म्हणजेच काय करणार आहे ह्या ठिकाणी, जो तुमचा फर्स्ट ए आहे त्या ए जो तुमचा रिअल पार्ट आहे फर्स्ट तुमच्या कॉम्प्लेक्स नंबरचा, त्यांनी आपण काय करणार आहात, तुम्ही तुमच्या सेकंड ब्रॅकेटला पूर्णपणे मल्टिप्लाय करून घेणार आहात आणि प्लस युअर बी आय इंटू म्हणजे बी आय म्हणजेच काय असणार आहे तुमचा इमॅजिनरी पार्ट. इमॅजिनरी पार्टने अगेन तुमच्या सेकंड ब्रॅकेटला किंवा सेकंड कॉम्प्लेक्स नंबरला तुम्ही मल्टिप्लाय करून घ्यायचे. सो दॅट्स वाय इफ यू मल्टिप्लाय ए विथ दिस ब्रॅकेट then what is the result, a into c, right? So that's why first we have write here a into c plus a d i म्हणजेच काय असणार आहे a into d into i म्हणजेच काय असणार आहे a d i प्लस आता फर्स्ट तुम्ही ए नी मल्टिप्लाय केलं म्हणजेच रिअल पार्टने मल्टिप्लाय करून झालेलं आहे. आता रिमेनिंग काय राहिलंय की आपला बी आय म्हणजेच काय असणार आहे तो तुमचा इमॅजिनरी पार्ट. सो दॅट्स वाय फर्स्ट तुम्ही बी आय नी मल्टिप्लाय केलं तर बी आय नी मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार आहे बी आय इंटू सी. सो दॅट्स वाय बी सी आय. ओके, मायनस सॉरी मायनस म्हणते ह्या ठिकाणी अजून आपल्या ह्या ठिकाणी काय मिळणार आहे प्लस बी आय इंटू डी आय विच इज इक्वल टू मायनस बी डी. ओके, सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपण काय करतोय, ह्या ठिकाणी आपण जो आपला स्क्वेअर रूट होते स्क्वेअर रूट ऑफ -1, स्क्वेअर रूट ऑफ -1 इंटू स्क्वेअर रूट ऑफ -1 इज इक्वल टू -1 येणार आहे. तुम्हाला अजून कन्फ्युजन होत असेल तर ह्या ठिकाणी मी परत इथे ह्या ठिकाणी पण तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. वर्ड घेतलाय. ओके, आपण इथे ह्या ठिकाणी आपण काय म्हणतोय, मल्टिप्लाय पण कशाचं घेतलेलं आहे फर्स्ट बघा, ए ए नी आपण कशाला मल्टिप्लाय केलेलं आहे, सॉरी कॅपिटल आले, सी प्लस डी आय, सी प्लस
डी आय. ओके, फर्स्ट आपण ए नी मल्टिप्लाय केले कारण की आपल्या मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपलनुसार. आणि सेकंड टर्म आपली काय आहे प्लस बी आय इन ब्रॅकेट सी प्लस डी आय, राईट. हीच टर्म आपण केलेली आहे कारण की आपण काय म्हणतो की फर्स्ट ए हा तुमचा रिअल पार्ट आहे त्यांनी आपण सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्या आणि नंतर काय म्हणतो आपण बी आय जो आहे जो इमॅजिनरी पार्ट आहे त्या पार्टनी तुमच्या सेकंड कॉम्प्लेक्स नंबरला तुम्ही मल्टिप्लाय करून घ्या, विच इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे ए इंटू सी, कारण की फर्स्ट तुम्ही काय केलेत ए आणि सी चं मल्टिप्लिकेशन करून घेतलेले आहेत, राईट. सो दॅट्स वाय फर्स्ट नंबर आपल्याला मिळाला ए प्लस सी प्लस काय मिळणार आहे ए डी आय, राईट. कारण की तुमच्या ए नी तुमच्या ह्या डी आय ला मल्टिप्लाय केले, सो दॅट्स वाय आपल्याला ह्या ठिकाणी एडीआय मिळाले. पुढे काय आहे प्लस साईन आहे, सो दॅट्स वाय आय आहे तसं आपलं प्लस साईन आलं. त्याच्यानंतर जो बी आय आहे त्या बी आय ने आपण कशाने मल्टिप्लाय केलंय सी, सो दॅट्स वाय फर्स्ट काय केलंय सी बी आय. ओके, ही टर्म आपली मिळाली. आता पुढे काय मिळणार आहे आपल्याला प्लस बी आय इंटू ह्या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे डी आय. ओके, आता ह्या ठिकाणी 2 टाइम्स आय आहे, राईट. म्हणजेच आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे या ठिकाणी आपल्याला ए सी प्लस ए डी आय प्लस सी बी आय सॉरी आय प्लस. ओके, आतापर्यंत आपण काहीच केलेलं नाही, जसं जसं आहे तसंच ठेवलेलं आहे. फर्स्ट तुम्ही काय केलंय जे तुमचे कॉन्स्टंट आहे जे आपण रिअल नंबर्स म्हणतो त्या रिअल नंबरची काय होणार आहे मल्टिप्लिकेशन होणार आहे. सो दॅट्स वाय बी इंटू डी इन ब्रॅकेट. आता ह्या ठिकाणी आपण काय करणार आहोत मल्टिप्लिकेशन ऑफ युअर आय इंटू युअर आय, राईट. आता आय इज इक्वल टू काय आहे आय इज इक्वल टू आहे आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ आता ह्या ठिकाणी मी संपूर्ण नाही लिहित, फक्त हा इथला पार्ट आपला जो आय इंटू आय आहे तो आपण सॉल्व्ह करून बघतोय, बाकीचा टर्म आहे तशीच राहणार आहे. सो दॅट्स वाय आय आपल्याला काय मिळतोय लक्षात घ्या आय इज इक्वल टू मायनस ऑफ 1/2 इथे घेते. ओके, 1 डिवायडेड बाय 2. ओके, तर स्क्वेअर रूटचं साईन काढायला आपल्याला जरा वेळ जाईल, सो दॅट्स वाय मी पटकन असंच घेतलेलं आहे. ओके, इंटू आपल्याला ही जी सेकंड टर्म आहे आपली ए इंटू. ओके, आता ह्या ठिकाणी स्क्वेअर रूट आहेतच. आता ह्या ठिकाणी ह्या दोन टर्मचे तुम्ही ज्यावेळेला मल्टिप्लाय कराल स्क्वेअर रूट गेट काय होणार आहे ह्या ठिकाणी दोन्ही बेस सेम आहेत, लक्षात घ्या. तुमचा -1 आणि युअर -1 इज सेम, राईट. म्हणजे काय असणार आहे ज्यावेळेला तुमचा बेस हा सेम असतो त्यावेळेला तुम्ही काय करता बेस सेम असेल तर तुम्ही आहे तसा बेस घ्याल, म्हणजेच काय येणार आहे ह्या ठिकाणी -1 आहे तसंच घेतले. आणि पॉवरच्या टर्मच्या ह्या ठिकाणी काय होतं 1/2 सॉरी 1/2 प्लस 1/2 म्हणजेच काय आलंय स्क्वेअर रूट जो आपल्या पॉवरची टर्म जी आहे आपली त्याचं आपल्याला काय केलंय आपण जस्ट ऍडिशन, कारण की ज्यावेळेला तुमचा बेस हा सेम असतो त्यावेळेला तुमच्या पॉवरची टर्मची ऍडिशन होते, राईट. हा जो प्रिन्सिपल आहे तो आपण पॉवर्स म्हणजे आपण हे अगदी 10वी मध्ये बघितलेले. ज्यावेळेला तुमचे दोन बेस सेम असतील म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला पण मी वाटल्यास पुढे तुम्हाला सांगून ठेवते. ह्याचा फॉर्म्युला काय असतो आपला ए रेस टू द पॉवर एक्स असेल, रेस टू द पॉवर एक्स. ओके, प्लस बी टू द रेस टू द पॉवर वाय असेल, त्याचा फॉर्म्युला काय असतो आपल्याला सॉरी इथे प्लस ए सॉरी ह्या ठिकाणी एच गेला पाहिजे पॉवर टर्म सॉरी. बेस ज्या वेळेला दोन्हीची टर्मची सेम आहे आणि ह्यांच्या ज्या पॉवर टर्म्स आहेत एक्स हा आपला पॉवर टर्म आहे आणि वाय हा सुद्धा आपला काय आहे तर पॉवर टर्म आहे. ओके, त्याच्यामुळे आपण काय करतो ह्या ठिकाणी ज्यावेळेला आपल्या पॉवर टर्म्स आपल्याला जर ज्यावेळेला डिफरंट असतील आणि तुमचं बेस जर सेम असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतो बेस आहे तोच घेतो आणि जी तुमची पॉवरची टर्म आहे त्यांची आपण काय करतो सिम्पली ऍडिशन करतो, राईट. एक्स प्लस वाय. ओके ओके, जर फ्रॉम दिस प्रिन्सिपल आपण इथं काय केलेलं आहे ह्या ठिकाणी पॉवरचे ज्या ह्या दोन्ही टर्म्स आहेत त्यांची काय केली ऍडिशन केली. आता 1/2 प्लस 1/2 इज इक्वल टू हाऊ मच 1/2 प्लस 1/2 इज इक्वल टू युअर 1, राईट. म्हणजेच आपल्याला ह्या ठिकाणी काय मिळणार आहे आन्सर जो तुमचा इन ब्रॅकेट इथं किती होतं -1, राईट. आणि टू द पॉवर किती मिळाली ह्या ठिकाणी आपल्याला
ओके. सो दॅट्स वाय आपली पॉवरची टर्म या ठिकाणी आपल्याला किती वेळ मिळते 1. सो दॅट्स वाय आपल्याला उरणार किती आहे या ठिकाणी ओन्ली -1. सो दॅट्स वाय आपण ह्या ठिकाणी चेंज करताना आपण ह्या ठिकाणी काय लिहिणार आहोत डायरेक्टली AC प्लस ADI प्लस CBI मायनस, कारण की ह्या ठिकाणी आपल्याला काय मिळाले पूर्ण कॅल्क्युलेशन केल्यानंतर हे -1 मिळाले, कारण की I इंटू आय इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे ह्या ठिकाणी आपल्याला -1. सो दॅट्स वाय ह्या ठिकाणी आपल्याला -1 जो मल्टिप्लिकंट आहे तो आपला बाहेर निघाला. ओके. इंटू काय राहणार आहे B इंटू डी. ओके. पूर्ण ही टर्म कशी आली कळते का? ही जी टर्म आहे ती आपण ह्या ठिकाणी डायरेक्टली घेतलेली आहे. ओके. त्याच्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी काय मिळतं AC प्लस ADI प्लस BCI इंटू मायनस BD. ओके. हीच टर्म आपल्याला ह्या ठिकाणी मिळालेली आहे. तर जो आपला हे कसं एक्सपांड करायचं किंवा कसं आपण कॅल्क्युलेट केलं एकदा परत एकदा लक्षात घ्या. या ठिकाणी आपल्याला आयची टर्म व्हॅल्यू किती आहे तर -1 आहे. हे आपल्याला कुठे दिलेलं आहे स्टार्टिंगलाच दिलं होतं. आय इज इक्वल टू हाऊ मच स्क्वेअर रूट ऑफ युअर -1, कारण की तो इमॅजिनरी नंबर आहे. ओके. त्याच्यामुळे आपल्याला काय मिळालं ही जी बाकीची टर्म आहे आपण ह्या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑफ -1 इंटू स्क्वेअर रूट ऑफ -1 चे आपण काय केलं मल्टिप्लिकेशन केलंय. बेस हा सेम होता -1 हा बेस सेम आहे. सो दॅट्स वाय बेस आपण आहे तसंच घेतलेला आहे आणि तुमची जी पॉवरची टर्म आहे 1/2 यांची आपण काय केली ऍडिशन केले विच इज इक्वल टू 1. ओके. आता कुणाला ह्याच्यामध्ये मला वाटत नाही काय कन्फ्युजन असेल जरी तरी मला व्हॉट्सअपवरती कळवा. ओके. तर ह्या ठिकाणी आपल्याला ही टर्म आपल्याला मिळालेली आहे. आता ही जी टर्म आहे आपल्याला हे इथपर्यंत पण सॉल्व्ह करून झालं. आता ह्या ठिकाणी लक्षात घ्या AC हा आपला काय आहे रिअल पार्ट आहे. ADI काय आहे हा इमॅजिनरी पार्ट आहे. BCI हा इमॅजिनरी पार्ट आहे आणि -BD हा काय आहे तुमचा रिअल पार्ट आहे. सो दॅट्स वाय फर्स्ट यू हॅव टू ऍड युअर रिअल पार्ट आणि त्याच्यानंतर तुमचा इमॅजिनरी पार्ट तुम्ही सेपरेट आउट करून घ्या. ज्यावेळेला तुम्ही AC आणि -DB हा तुमचा रिअल पार्ट आहे प्लस AD प्लस BC हा काय आहे तुमचा इमॅजिनरी पार्ट आहे. ओके. त्याच्यानुसार आपलं मल्टिप्लिकेशनचं आपल्याला काय मिळालंय पूर्णपणे फॉर्म्युला मिळालाय की कसं तुमचं मल्टिप्लिकेशन झालंय आणि काय नक्की त्याचा फॉर्म्युला असेल. ओके. त्याच्यानंतर पुढे काय आहे एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघूया म्हणजे सगळ्याच आपल्या क्वेरीज इथं सॉल्व्ह होऊन जातील. आता जो फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 2 + 3i इंटू 4 + 7i विच इज इक्वल टू. आता ह्या ठिकाणी सॉल्व्ह करताना आपण खाली सॉल्व्ह करून बघूया वाटल्यास हाच क्वेश्चन, कारण की ह्या ठिकाणी स्टेप्स खूप कमी दिलेले आहेत आपल्याला. काय दिलेलं आहे 2 + 3i 2 + 3i इंटू 4 + 7i 4 + 7i. ओके. या ठिकाणी आपल्याला हा क्वेश्चन दिलेला आहे. आता फर्स्ट आपण काय करतो जो फर्स्ट टर्म आहे फर्स्ट जो आपला कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याच्या ईच अँड एव्हरी पार्टने आपण काय करतोय तुमच्या सेकंड कॉम्प्लेक्स नंबरला मल्टिप्लाय करतोय राईट. म्हणजेच फर्स्ट काय केलं तुम्ही 2 नी मल्टिप्लाय कशाला केलं 2 नी मल्टिप्लाय तुमच्या 4 + 7i ला राईट 7i प्लस 3i in bracket 4 + 7i. ओके. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय असणार आपल्याला विच इज इक्वल टू 2 4 जा 8 प्लस 14i प्लस 12i प्लस 21 इंटू काय असणार आहे -1. व्हाय कारण की ह्या ठिकाणी आपण काय करणार आहोत अगेन युअर आय आणि आय ह्यांचं मल्टिप्लिकेशन होणार आहे म्हणजेच काय ह्या ठिकाणी असणार आहे 3i × युअर 7i विच इज इक्वल टू 7 × 21 राईट 7 3 जा 21. सो दॅट्स वाय 21 इज हिअर अँड युअर आय इंटू आय इज इक्वल टू -1. ओके. सो दॅट्स वाय ही टर्म आपल्याला ह्या ठिकाणी मिळते. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय असणार आहे फर्स्ट यू हॅव टू फाइंड युअर किंवा कलेक्ट युअर रिअल पार्ट. रिअल पार्ट इज व्हॉट 8 - 21 plus your imaginary part means your 14 plus 12i. Okay.
म्हणजेच हा आपला काय असणार आहे, तुमचा जो तुमचा प्रोडक्ट आहे 2 + 3i इंटू 4 + 7i विच इज इक्वल टू आपल्याला हा जो काय नंबर आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी मिळेल. म्हणजेच ह्या ठिकाणी आपल्याला हे सॉल्व्ह करून आपल्याला मिळणार आहे. ओके, ह्याच्या पुढे पण फर्दर तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. ह्याचं किती मिळालं आपल्याला -13 मिळालेलं आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला किती मिळणार आहे 26. ओके ओके, -13 + 26i. ओके, मल्टिप्लिकेशन कसं करायचं कळतंय. आता आपण एवढाच पार्ट बघूया. फर्स्ट तुम्ही ॲडिशन बघितलेली आहे आणि सेकंड वन मध्ये आपण काय बघितलेलं आहे, मल्टिप्लिकेशन, की हाऊ वी मल्टिप्लाय 2 कॉम्प्लेक्स नंबर विथ इच अदर. ओके, त्याच्यानंतर हे आपण नंबर्स इन पायथॉन वगैरे आपण हा पार्ट पुढे पुढे बघून घेऊया. पण आतापर्यंतच्या पार्टमध्ये कुणाला काही क्वेरी आहे का? परत वाटल्यास रिवाइज करूया. वाटल्यास कुणाला काही क्वेरी असेल तर मला फक्त पटकन रिप्लाय द्या. तुलसीदास, विशाल, हा येस, कुणाचा तरी चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय आलेला आहे. नो. ओके, ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. प्रसाद, भूषण, बाकी कुणालाही काही प्रॉब्लेम नाहीये. हाय मॅम. ओके ओके. ओके, विशाल. नाही नाही. ओके, चालेल. मग हे लेक्चर इथे आपण एंड करूया.